व्यासपीठावर जे उपस्थित सर्व मान्यवर भगिनी, ज्येष्ठ आणि खाली पण उपस्थित सर्व माता भगिनी, ज्येष्ठ सांबारे काका, प्राचार्य, भोसले अप्पा, इतर काही लोकांची नावं माहीत नसल्यामुळे मला क्षमा करावी. अनाहूतपणे मी या कार्यक्रमाला आलो आहे आणि याला बराच विलंब झाल्याबद्दल प्रथम मी आपली सर्वांची माफी मागतो. विषय काय आहे हे मला माहीत नव्हता, आत्ताच मला विषय कळला. ज्येष्ठांचा आदर करणं हाच खरा एक न्याय आहे. ज्येष्ठांनी घालून दिलेली आपल्या आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि हल्लीच्या युगात आई वडिलांना न सांभाळणे हे सुशिक्षितांचं फार मोठं कर्तव्य झालेलं आहे असं दिसून येते. हा समाजाला जे चुकीचं वळण, सुशिक्षितामध्ये काही लोकांनी आई वडिलांना सांभाळायचं नाही, वयस्कर आई वडिलांना परिस्थिती असताना घरात ठेवायचं नाही, वृद्धाश्रमात ठेवायचं, त्यांची हाल अपेष्टा करणे, हे अलीकडं बऱ्याच कुटुंबामध्ये दिसून येतं. सध्याचा काळ हा अत्यंत विचित्र अवस्थेत आपण चाललेलो आहे. त्यासाठी बरेच कायदे आहेत. आई वडिलांचं सांभाळ करणे, वयस्कर आई वडिलांचं वास्तविकता कायद्यापेक्षा प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे की जगात सर्व वस्तू आपल्याला विकत मिळतात, जगात पुढच्या सगळ्या वस्तू विकत मिळतात. इथं बसून अमेरिकेवर बॉम्ब टाकता येतो, ते पण करता येतं. आता आपण युद्ध बघतोय, इराक 2,000 किलोमीटरवर स्कट टाकतंय, बॉम्ब टाकतंय. त्या समुद्रधनीत होर्मुझच्या समुद्रधनीत जहाजं नष्ट होतात. हे सगळं विकत आणि टेक्नॉलॉजीनं घेता येतं, पण आई वडील हे कुठल्याही टेक्नॉलॉजीनं आणि विकत घेता येत नाही. हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि प्रत्येक धर्मामध्ये, तो कुठलाही असो, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन, कुठलाही जगातले सर्व धर्मात असो, की जन्मदाता हे आई वडीलच आहेत आणि त्यांची सेवा करू नये असं कुठल्याही धर्मात नाही. आपण धर्माचं सध्या एक विद्रुपीकरण चालू आहे आणि त्यात भलं मोठं लेक्चर देणे किंवा मोठ्या कॉन्फरन्सेस घेणे आणि आई वडिलांचं आणि घरात आईशी बोलताना, वयस्कर वडिलांशी बोलताना अपमानास्पद बोलणे, एखादी टाकाऊ वस्तू घरातले अशी वागणूक देणे, हे हल्लीच्या काळात बघायला मिळतं. याचं कारण एकच होतं की पूर्वी एकत्र कुटुंब संस्कृती, आपल्या हिंदूमध्ये तर एकत्र कुटुंबाला फार महत्व होतं. अप्पा वयस्कर माणूस जो करता होता त्याच्या पुढं प्रत्येकाने, घरातल्या सगळ्यांनी त्याचा मान ठेवणं आणि एकत्र कुटुंबात जे संस्कार मिळाले जात होते, ज्यातनं आम्ही आतापर्यंत घडलो. माझे आई वडील आज, आई 78 वर्षाचे, वडील 85 वर्षाचे, अजून हिंडतात फिरतात. त्यांच्या जवळ राहायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. तर हिंदू एकत्र कुटुंबात जे संस्कार मिळत होते, ते संस्कार सुद्धा, जसं मी आपल्याला सांगितलं की संस्कार सुद्धा कुठेही विकत मिळत नाहीत किंवा कुठल्या कार्यशाळेत मिळत नाहीत. ते संस्कार उपजतच जे आई वडिलांनी आपल्याला दिलेले आहेत त्यावर मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. आणि आई वडिलांची सेवा आणि घरातल्या वयस्करांची सेवा केली तर तो मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग आहे असंही आपल्या म्हणजे ओम शांतीच्या सगळ्या लिटरेचरमध्ये काही थोडंफार वाचलंय. कारण आमचं वाचन फार धार्मिक किंवा इतर कमी आहे. कायद्याचं वाचनातनं दुसऱ्या वाचनाला वेळ मिळत नाही. पण जे समाज कुठं भरकटत चाललाय त्या बाबतीत आपल्यासारख्या ज्येष्ठांना, माझ्यासारख्या आपल्या मुलाच्या समान असलेल्या, नातवाच्या समान असलेल्या व्यक्तीने सांगणं म्हणजे फार मोठं शहाणपणा शिकवण्यासारखं आहे. माझी ती पात्रता सुद्धा नाही आपल्यासारख्याला एखादी गोष्ट सांगणे. कायद्याच्या बाबतीत असं आहे की वडिलांचा, आई वडिलांचा, वयस्कर मंडळींचा, महिलेचा पालन करणं हे कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यासाठी जर मुलगा आई वडिलांचं पालन करत नसेल तर त्याला आपल्याला तहसीलदारांच्याकडं, कोर्टात सुद्धा न्याय मागता येतो.
त्याला आपल्याला आई वडिलांचा सांभाळ करणं, त्यांच्या औषध उपचाराचा खर्च देणं, त्यांची निगा राखणं, यासाठी सर्व बाबी कोर्टात CRPC खाली, इंडियन पिनल कोड खाली, आता जी भारतीय न्यायसंहिता आहे त्यामध्ये 125 कलम पूर्वीच होतं, आता नवीन कलम बदललं, त्याखाली कायदे आहेत आणि त्याखाली आपल्याला आई वडिलांचा जर मुलं सांभाळ करत नसतील तर ती पोटगी सुद्धा मिळू शकते आई वडिलांना सुद्धा, जशी महिलेला मिळते तसं. त्याचप्रमाणे जे राहतं घर आहे त्यामध्ये आई वडिलांना जन्मताच, जसं मुलाला जन्म दिला आणि हिंदू कायद्याप्रमाणे मुलाला आणि मुलीला जन्मताच राहण्याचा अधिकार आणि एकत्र कुटुंबात हक्क दिलाय, तसा जन्मदात्या आई वडिलांना सुद्धा त्या राहत्या घरात मुळात अधिकार त्यांचा आहे आणि त्यांचा अधिकार वारसानं किंवा एकत्र कुटुंबातनं, समजा आजोबांचा वाडा आहे, घर आहे, त्याचा वारसा आला वडिलांना, वडिलांच्याकडनं आला मुलांना, हे वारशातनं आले तरी तो पूर्ण मालक होऊ शकत नाही, त्यांचा पण वडिलांचा पण त्यात अधिकार आहे, वडिलांच्या बरोबर आईचा अधिकार आहे आणि त्यांना राहण्याचा अधिकार असल्यामुळं इव्हन नुसता राहण्याचा नाही, शेत जमीन, आपले प्लॉट, घर, या सगळ्यात त्यांचा हक्क आणि हिस्सा आहे. आणि हिंदू कायद्याला प्रचंड पूर्व इतिहास आहे, बऱ्याच वर्षापासून, म्हणजे अनकोडिफाईड लॉ आणि कोडिफाईड लॉ. 56 पूर्वीचा जो अनकोडिफाईड म्हणजे तिथं लिहिला गेला नव्हता, तो सुद्धा त्या कायद्यात सुद्धा तिथं कस्टम म्हणजे प्रघात, आता आपण काल सिद्धेश्वराची यात्रा झाली, हे कस्टम आहे, आपल्या गावचं कुलदैवत आहे. कस्टम म्हणजे बऱ्याच वर्ष आपण करतो, ज्येष्ठ भेटले की त्यांना वाकून नमस्कार करतो, देवळात गेलो की त्याला पाया पडतो आपण देवाच्या मूर्तीला. आपल्याला माहित नसतं हा देव नक्की कुठला आहे, शंकर आहे, विष्णू आहे, भगवान आहे, कुठला आहे, पण आपल्याकडं कस्टम ही रीतिरिवाजाप्रमाणे आपण जसं पाया पडतो तसं आई वडिलांना सांभाळ करण्याबाबतीत हिंदू कायद्यामध्ये जो पूर्वजापासून, म्हणजे शिवाजी महाराज, रामायण, आपण जर पूर्व इतिहास आपल्या हे आपले 4 धर्म आले तेव्हापासून आई वडिलांचा सांभाळ करण्याबाबत अलिखित कायदे आहेत आणि त्याचं पालन पूर्वी तो त्या काळातला राजा, जर एखादा मुलगा किंवा मुलं मुली आई वडिलांचा सांभाळ करत नसतील, त्यांना त्रास देत असतील, तर त्या काळापासून सुद्धा त्याला शासन, त्या गावचा मुखिया म्हणतो आपण, आपल्या भागात पाटील म्हणतात, गावचा पोलीस पाटील, पूर्वीचे राजे, त्यांच्याकडे तक्रार केली तर पारावर बसून ते न्याय देत होते. असाच न्यायपालिका पुढे बदलत गेली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये, रामायणाच्या काळामध्ये प्रभू श्रीरामाने अशाच प्रकारचा न्याय बऱ्याच लोकांना दिल्याचं इतिहासात लिहिलं आहे. महाभारतापासून, रामायणापासून शिवाजी महाराजांच्या परत त्यानंतर ब्रिटिश आले, त्यानंतर आता आपला जर भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर जे कायदे केले गेले त्या कायद्यामध्ये सुद्धा त्याची स्पेसिफिक म्हणजे स्पष्टपणे तरतूद आहे आणि त्याचा